ऑटोलाइन इंडस्ट्रीज लिमिटेड चाकण पुणे या कंपनीकडून राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह उकसात पार पाडण्यात आला। रस्ते सुरक्षेसाठी व देशातील वाढत्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेता लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आळंदी फाटा चाकण या ठिकाणी रस्ते सुरक्षा रॅली काढण्यात आली। तसेच लोकांना रस्ते सुरक्षा नियमांचं महत्त्व पटवून देण्यात आलं। त्याचबरोबर नियमांचं पालन करणाऱ्या वाहतूकदारांना प्रोत्साहन करण्यात आलं। यावेळी कंपनीचे सुरक्षा अधिकारी श्री कृष्णा काळे, HR श्री राजू शेख, विश्वनाथ पवार, अवनीश मौर्य, श्री विलास मोरे, दिलीप गाडवे, कुंडलिक गायकवाड, आरोग्य विभागाचे कर्मचारी विजय कापसे, प्रोडक्शन विभागाचे श्री राजू धुमाळ, हनुमंत मेटे, अशोक पवार, कृष्णा शेवाळे, मयूर विधाते आदी व सोबत RTOचे अधिकारी उपस्थित होते। तुम्ही का जमले तिथे सगळेजण? नमस्कार, मी श्रीकृष्ण काळे, ऑटोलाइन इंडस्ट्रीज लिमिटेड चाकण या कंपनीचा सुरक्षा अधिकारी। आपल्या सर्वांना माहिती आहे की भारत सरकारकडून रोड सेफ्टी वीक हा सेलिब्रेट केला जातो आणि त्याच्यामध्ये आम्ही सहभाग म्हणून एक सुरक्षा रॅली आयोजित केलेली आहे आणि ती रॅली जी केलेली आहे आपण ती आळंदी फाटा ते पोलीस चौकी या दरम्यानच्या रोडवरती केलेली आहे। आपल्याला माहिती आहे भारतामध्ये ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे। दर 4 मिनिटांना एक ॲक्सिडेंट होतो आणि त्यामध्ये डेथ होते आणि हे प्रमाण कुठेतरी कमी व्हावं। वर्षभरामध्ये 1.5 लाख लोक असे आहेत जे आपल्या अपघातामध्ये आपलं प्राण गमावतात आणि 4.5 लाख लोक असे आहेत जे अपघातामध्ये परमनंट डिसेबलेट होतात, म्हणजे त्यांचा हात जातो, कुणाचा यामध्ये कायमचं अपंगत्व येतं। आणि आम्हाला कुठेतरी वाटलं की लोकांमध्ये जनजागृती करणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणून ऑटोलाइन इंडस्ट्रीज लिमिटेड चाकण या कंपनीने हा एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे। आम्ही रॅली काढलेली आहे आणि जे कोणी लोक ॲप्रिशिएबल असतील, ज्यांनी हेल्मेट घातलं, सुरक्षा नियमांचं व्यवस्थित पालन केलेलं आहे, आम्ही आमच्या कंपनीमार्फत त्यांना ॲप्रिशिएट सुद्धा केलेलं आहे आणि जनजागृती व्हावी यासाठी आम्ही नियमांचं काटेकोरपर्यंत पालन व्हावं यासाठी जनजागृती करत आहोत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नियम कसे पोहोचवले जातील हे या रॅलीचा पाठीमागचा उद्देश आहे। थँक्यू।